नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिन प्रकाशित झालेलं आहे. या न्यूज बुलेटिन मध्ये आता मात्र तुम्हाला एक सूचना देण्यात आलेली आहे. संबंधित संस्थांना पण सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच्या पुढच्या प्रोसेस बाबत सुद्धा इथे विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेली आहे. म्हणजेच प्राधान्यक्रम तुमचा लवकरच चालू होणार आहे आणि न्यूज बुलेटिन मध्ये आलेला आहे. थोडक्यात बघूया आपण नेमकं काय सांगितलंय. बघा, हे न्यूज बुलेटिन आलंय 21 तारखेला आलेलं आहे. या संदर्भात आपण माहिती घेऊया. मी तुम्हाला डायरेक्टली न्यूज बुलेटिन कडे घेऊन जातो. ही पीडीएफ स्वरूपाची ही न्यूज बुलेटिन आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे. व्यवस्थापनांसाठी सूचना. बघा, यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना. आता यामध्ये काय म्हटलंय तर पहिले ज्या संस्था आहेत त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत. त्यातली पहिली बघा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय, जे झेडपी असेल, नपा असेल, मनपा असेल, बरोबर आहे. तसेच खाजगी शैक्षणिक संस्था भरपूर आहेत. त्यामध्ये त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणनुसार विषयनिहाय, बघा, आरक्षणनुसार विषयनुसार रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा दिनांक 1 मे 2026 पासून ते 31/5/2026 पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने परत ही मुदतवाढ 20 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे. म्हणजे आता 21 तारखेनंतर म्हणजे 21 तारखेनंतर कुणालाही मुदतवाढ आता मिळणार नाही. या संदर्भात सकाळी आपलं डिस्कशन झालं होतं, पण आता मुदतवाढ कुणालाच मिळणार नाही. त्यात दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे, वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. थोडं मागे पुढे झालंय बघा, त्यांचं पूर्ण पूर्ण येईल असं झालेलं आहे. सो लवकरच पूर्ण करण्यात येईल. उर्वरित प्रक्रिया म्हणजे काय, तर तीच तुम्हाला आता वेळ लागणार आहे की विद्यार्थ्यांना इथे ऍड दाखवायच्या आहे आणि त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना विषयानुसार कॅटेगरीनुसार इथे प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहे. पण तुम्हाला पहिले दाखवावं लागेल तुम्ही कुठे कुठे पात्र आहात. तुम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे 50 आणि 100 प्राधान्यक्रम ओपन होतील आणि त्यानुसार तुम्हाला 50 म्हणजे तुम्हाला जेवढ्या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेबल आहात त्यानुसार 50 आणि 100 प्राधान्यक्रम तुम्हाला इथे दिले जातील. बघा, विदाऊट आणि विथ इंटरव्ह्यूला. आता पुढे बघूया आपण तिसरा मुद्दा काय. काही व्यवस्थापनांच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत. म्हणजे भरली माहिती पण ती अपूर्ण आहे. त्यांना आज म्हणजे 21 तारीख, आजची डेट, दिवसभरात पूर्ण करता येतील. त्या संबंधित व्यवस्थापनांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात, अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचारात घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. त्यांनी भरली माहिती पण ती अपूर्ण आहे, सो त्यांना पूर्ण करायला सांगितलंय. चौथा मुद्दा, आता हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा असेल. विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल. आता हे जसं यांचं बाकी आहे, थोडं असं करत करत सगळं क्लिअर झालं की मग तुम्हाला सगळ्या जाहिराती पाहायला मिळतील. पहिला मुद्दा तुमच्यासाठी आहे. पहिला मुद्दा की सगळ्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील, आता जी तुम्हाला जाहिरात बघायला मिळाली त्यानंतर काय, प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार, आता अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना, तुम्ही 1 ते 5 ला आहात, 6 ते 8 ला, 9 ते 10 ला, 11 12 ला आहे, तुमच्या पात्रतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील. सो परत एकदा सूचना तुम्हाला प्रसिद्ध होतील आणि तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात पण नोटीस दिली जाईल. त्याच्या अगोदर जाहिरात तुम्हाला पाहण्यासंदर्भात सुद्धा नोटीस दिली जाणार आहे. सो आता ही प्रोसेस संपलेली आहे, मुदत वाढ मिळणार नाहीये, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. सो आता पुढची प्रोसेस हीच असणार आहे जी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, प्राधान्यक्रम देण्याची. सो ती प्रोसेस चालू होणार आहे, पण तत्पूर्वी सगळ्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मग तुमच्या प्राधान्यक्रमानुसार त्या तुमच्या वेबसाईटला, तुमच्या अकाउंटला, तुमच्या प्रोफाईलला त्या जनरेट पण होतील. त्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे असणार आहे. सो प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात आम्ही सर्व गायडन्स तुम्हाला करणार आहोत. युट्यूबला पण असणार आहे, किंवा ज्यांना वाटलंय की मला बॅचमध्ये जाऊन सिक्वेन्सनी बघायचं आहे तर तुम्हाला ही बॅच पण अवेलेबल आहे. अगदी तुम्हाला पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम देण्यापासून नियुक्तीपर्यंत आम्ही सगळं गायडन्स तुम्हाला करणार आहे. डॉक्युमेंट्स कुठे काय कसे लागतात ते पण तुम्हाला गायडन्स आम्ही करणार आहे. हे सगळे मुद्दे याच्यामध्ये कव्हर होतील. हे सगळी टीम तुम्हाला गाईड करणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन पण करू शकता. सो स्टे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आता पुढचा प्रोसेस खूप महत्वाची असणार आहे. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला अतिशय सजगतेने कॉन्सन्ट्रेट होऊन इथे प्राधान्यक्रम द्यायचे आहे. सो मी मग लास्ट लेक्चरला पण म्हटलं होतं, व्हिडिओत म्हटलं होतं की 130 मार्क असून सुद्धा कदाचित सिलेक्शन राहून जाऊ शकतं, कदाचित 90-80 मार्काचे विद्यार्थी पण सिलेक्शन होऊ शकतं. डिपेंड आहे तुम्ही प्राधान्यक्रम कसे देतात. सो प्राधान्यक्रम व्यवस्थित द्या, विचार करून द्या. काही अडचण असेल तर आमच्या टीमला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.